बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा कृष्णदेव पंढरीनाथ भगवान जगद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की हरे विठ्ठल 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 प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोडी वासनेची बेडी पडली पाय सोडवन करा आल्यानो संसारा शरण जा उदारा पांडुरंगा स्वर देत राहा मला लटेके माया देवी गर्भवासी गोवी नरक भोगवी अनिवार सोडवन करा आल्यानो संसारा शरण जा उदारा पांडुरंगा नामा म्हणे तुम्ही विचारावे मने सोयरा निर्वाणी हरी एक सोडवन करा आल्यानो संसारा शरण जा उदारा देवराया महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्द परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता विठ्ठला 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 प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोडी वासनेची बेडी पडली पायी सोडवन करा आल्यानो संसारा शरण जा उदारा पांडुरंगा प्राप्त प्रसंगी चिंतन सेवे करता निवडलेला अभंग बाल भागवत भगवंताचे लाडके भक्त असणारे नामदेवराय संत नामदेवराय महाराजांच्या अभंग गाथेतील उपदेशपर प्रकरणातला मानवी मनाला अंतर्मुख करणारा अभंग आहे। या अभंगातून भक्त नामदेवराय आपल्याला उपदेश करतात की जन्म मरणाची परंपरा जी आहे ती अखंडपणे अव्याहतपणे चालू असते। या जन्ममरण परंपरेमध्ये जो जीवात्मा जो अडकला त्याला प्रमुख कारण संत नामदेवांनी असं सांगितलं, अंतःकरणामध्ये मृत्यूपूर्वी शिल्लक राहिलेली वासना शिल्लक असेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि या जन्म आणि मरण या दुःखदायी परंपरेतून जर आपल्याला सुटायचं असेल तर प्रभावी उपाय सांगितला, दयाळू असणाऱ्या भगवंताची शरणागती। जन्माला कोण घालतं आणि जन्माला घातल्यानंतर दुःख देणारं कोण? लटिके माया देवी गर्भवासी गोवी नरक भोगवी अनिवार। जन्माला आल्यानंतर ज्या कुटुंबामध्ये
ज्या गोत्रामध्ये आपण जन्माला येतो, नातेवाईक असतील, आई वडील, भाऊ बहिणी, पत्नी आणि मुलं, या सगळ्यांना आपण आपलं मानून जगत असतो. पण संत नामदेवराय असं म्हणतात की तुम्ही थोडं अंतर्मुख व्हा, तुमच्या मनाला विचारा, ज्यांना ज्यांना आपण आपलं म्हणून ठरवलेलं आहे ते खरे आपले आहेत का? आतून आवाज येईल जर तुम्ही अंतर्मुख असाल तर. ज्यांना आपलं ठरवलं ते आपले नाहीत. मग आपला कोण आहे? निर्वाणीचा सखा सोयरा कोण आहे? तर एक परमात्मा आहे. भगवंताशिवाय, श्री हरीशिवाय आपलं या जगामध्ये कोणीच नाही. सोयरा निर्वाणी हरी एक. मला असं वाटतं की ते बसलेल्या श्रोत्यांपैकी कोणाला ज्ञात नसेल की हा उत्सव कोणाच्या निमित्ताने. वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी पंथामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, विशेषतः आपल्या चांदवड तालुक्याचं वैभव, परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवर्य मधुकर बाबा झोपुडकर वारकरी संप्रदायाच्या प्रवाहामध्ये, विशेषतः सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये, वारकरी शिक्षण संस्थेमधील 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाबांनी, पूज्य महाराजांनी ग्रस्ताश्रम स्वीकारून ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या संत वाङ्मयाचा, वैदिक वाङ्मयाचा आपल्या परिसरामध्ये किंबहुना आपल्या तालुक्याबाहेर, जिल्ह्याबाहेर जाऊन शेवटच्या श्वासापर्यंत, मृत्यूपूर्व काही दिवसांपर्यंत, काही महिन्यांपूर्वी बाबांनी ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, रामायण या ग्रंथांचा प्रामाणिकपणे समाजामध्ये प्रचार आणि प्रसार केला, संप्रदायाचं कार्य केलं. आपल्या भागाचं वैभव आहे महाराज. बाबांचा परमार्थ शुद्ध, स्वच्छ, पवित्र होता. एक म्हणजे पाटील मला बोलले येताना की बाबा खरे संत होते. आपण गेल्यानंतर आपल्याबद्दलच्या प्रतिक्रिया, आपण कसे जगलो हे ठरवत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. सज्जन हो, जीवन जगत असताना ज्या ज्या व्यक्तीला आपला जसा जसा अनुभव येतो, तो अनुभव त्या त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये खोलवर कोरला जात असतो. त्या त्या व्यक्तीच्या नजरेमध्ये तुमची प्रतिमा तशी तशी स्थापित केली जाते. एक लक्षात घ्या. आणि तुम्ही सगळेजण महाराजांच्या प्रती कृतज्ञ भाव की बाबांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आमचे गुरुबंधू विशेष समाधान महाराज, आपल्या भागाचं वैभव आहे. नवनाथ महाराज असतील, आमचे दौलत महाराज असतील, आपण सगळेजण तुम्ही 13व्यापर्यंत बाबांच्या निमित्ताने कीर्तनं ठेवायची, कीर्तनं करायची एक शुभ संकल्पना आपल्या मनामध्ये निर्माण झाली. आणि तसं मी येऊन गेलो होतो. झोपड गावामध्ये कीर्तन असताना मागच्या वर्षी, 2 वर्ष मागच्या वर्षीच कीर्तनाच्या अगोदर 10 मिनिट मी बाबांच्या जवळ बसलो, बोललो. औपचारिकरित्या आजारी माणसाला भेटायला गेल्यानंतर काहीतरी द्यावं लागतं, तो पण व्यवहार मी सांभाळला. 10 मिनिट बसलो, बाबांशी चर्चा पण केली. आणि गावातलं माझं कीर्तन ते मागच्या वर्षाचं सप्ताहातलं बाबांनी खुर्चीवर बसून पण ऐकलं. आणि कळालं फोन, म्हणजे व्हॉट्सअपला मग ती बातमी आली. म्हटलं बाबा गेले, प्राणज्योत मावळली. या मृत्यूलोकातला प्रवास बाबांचा कुंठित झाला. परलोकाच्या मार्गाला निघाले. वाहेगावचं काल्याचं कीर्तन करून परत 2-4 दिवसापूर्वी इथे येऊन गेलो, बसलो. आणि मग रात्री 1 वाजता नवनाथ महाराजांचा फोन की बाबा तुम्हाला
बाबांच्या निमित्ताने एक सेवा करायची म्हटलं ठीक आहे, सहज शक्य होईल. आणि त्यांच्या निमित्ताने बोलण्यासारखं खूप आहे हो. कारण ज्या माणसाच्या जीवनामध्ये परमार्थ शून्य जगणं असतं त्याच्याबद्दल बोलायचं का, हा पहिला प्रश्न असतो कुशारे साहेब, की काय बोलायचं. माडकरी नाही, वारकरी नाही, बायका पोरांचं संगोपन करण्यामध्ये ज्याने आपलं आयुष्य घालवलं त्या व्यक्तीच्याबद्दल व्यासपीठावर काय बोलावं. पण कुटुंबाच्या परिघाबाहेर जाऊन, उंबरठ्याच्या बाहेर जाऊन वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊन मुद्दाम थांबलो. मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो की जोग महाराजांच्या परंपरेमध्ये आलो महाराज, याच्यासारखं भाग्य जीवनामध्ये कुठलंच नाही. आणि बाबा आमच्या परंपरेचे पाईक होते. गुरुवार संदीपान महाराजांच्या मुखातलं एक वाक्य मी आता यूट्यूबला कीर्तनाला ऐकलं, जीवनामध्ये व्यक्ती जगाचा देशाचा सम्राट होऊ शकेल, राजकारणातलं त्याला सर्वोच्च पद भूषवता येईल, मिळवता येतील, परंतु भक्ती मार्गामध्ये येण्याकरता, संत संगती लाभण्याकरता, श्रीगुरूंचं सानिध्य मिळवण्याकरता मात्र अनंत जन्माचं सात्विक कर्माचं पुण्य लागत असतं महाराज. भक्ती मार्गामध्ये येण्याकरता पुण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. लौकिकातली सगळी सुखं तुमच्या चरणाजवळ लोटांगण घालतील कदाचित, पण भक्ती मार्गामध्ये येण्याकरता पुण्य लागत असतं. आणि हे सामान्य पुण्य नाही बरं का. बाबांच्या जीवनाचा थोडासा मी मगाशी आढावा घेतला. त्यांच्या जीवनाची कालक्रमणा जर बघितली, क्षीरसागर महाराजांची आमची थोडी चर्चा पण झाली. आमचे तिसगावकर महाराज बसले, चर्चा पण झाली की बाबांच्या जीवनाचा आतापासून इथपर्यंतचा प्रवास कसा होता वगैरे काही मुद्दे आहेत. पण असो, वयाच्या 54 वर्षापर्यंतचं आयुष्य बाबांना महाराजांना लाभलं. चांदवडच्या हनुमान मंदिरामध्ये भावार्थ रामायणाची कथा करायची. एक दिवस सहज लवकर आलो होतो म्हणून जाऊन बसलो होतो. तेवढं थोडंसं भावार्थ रामायण बाबांच्या मुखातून मी श्रवण केलं. पण एक चुकचूक राहिली मनामध्ये, अंतःकरणामध्ये, की या भागातलं वैभव असणारे बाबा, आपल्या संप्रदायाचे संस्थेचे शिष्य असणारे, पण एखादं कीर्तन मला त्यांचं प्रत्यक्ष श्रवण करायला मिळालं नाही, ही खंत माझ्या मनामध्ये राहिली. त्यांनी माझी बरीच कीर्तनं ऐकली असेल चांदवडला परिसरामध्ये, पण त्यांचं प्रत्यक्ष कीर्तन मला श्रवणाला मिळालं नाही. एक थोडीशी खंत माझ्या मनामध्ये एक आहे. पण असो, एक सुंदर परमार्थ प्रवण जीवन जगले. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, पत्नी, शेतीग्रस्त, आश्रम सांभाळून समाजसेवा केली, संतांची सेवा बाबांनी केली, आणि तुमचं प्रेम आहे. मला असं वाटतं महाराज, मला 12-13 वर्षाचा अनुभव आहे की संतांवर, महाराज लोकांवर, गुणीजनांवर प्रेम करणारा जिल्हा, भरभरून प्रेम देणारा जिल्हा जर महाराष्ट्रामध्ये कोणता असेल तर एकमेव नाशिक जिल्हा मला असं वाटतं. आवाजवी स्तुती नाही आहे. आमचं शिंदेदादांचं नामचं एक विषय झाला की इथून पुढे आता कीर्तनकार महाराज मिळाल्यानंतर त्यांच्या निमित्ताने असे सप्ते होतील. पण एक विशेष महाराजांनी मनावर धरलं असेल, समाधान महाराजांनी, नवनाथ महाराजांनी, आपले दौलत महाराज, आपण सगळेजणांनी मनावर धरलं असेल की चला बाबांच्या निमित्ताने सप्ताह झाला पाहिजे. एक माझ्यापेक्षा मोठमोठे वक्ते इथे आहेत. चला, बाबांचं जीवन, त्यांचं कार्य, त्यांची परमार्थातली सेवा, त्यांची भक्ती, निष्ठा, वैराग्य, त्याग, त्यांनी काय मिळवलं असेल, त्यांची सेवा परमेश्वराच्या चरणी रुजू झाली असेल. पण कोणी जरी असला तरी तो कर्माच्या गुंताळ्यातून सुटत नाही. या नियमाप्रमाणे बाबांचा या मृत्यूलोकातला प्रवास थांबवून परलोकाच्या गमनाला ते निघाले. एका महात्म्याच्या निमित्ताने कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. संतपर प्रकरणातला अभंग घेतला असता तरी चाललं असतं, पण मी मुद्दामच इतकं सोपं नाही. परमार्थ मध्ये दिसणं वेगळं असतं आणि परमार्थामध्ये असणं वेगळं असतं. एका क्षणाने सुद्धा आयुष्यभर केलेला परमार्थ
हा कसा मातीत मिसळू शकतो जर वासनेने प्राण उत्क्रमणाच्या समयाला घाला घातला तर हातचा परमार्थ वाया जातो. एक दिशा नामदेवराय या अभंगातून देत आहेत. विठ्ठल सज्जन हो, या जगातली अंतिम सत्य घटना जर कोणती असेल तर ती मृत्यू आहे. अपरिहार्य, न टाळता येण्याजोगी. तुम्हाला शरीर मिळालं येणं, जन्म झाला येणं, मग मृत्यू निश्चित आहे. प्रमाण रगड येत आपल्याकडे म्हणण्याकरता. सॉक्रेटिस नावाचा एक विचारवंत मरताना जगाला काही संदेश देऊन गेला. त्याने असं सांगितलं की 4 गोष्टी मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पैकी 2 गोष्टी माणसाने सर्व काळ विसरायच्या असतात आणि 2 गोष्टी मानवाने सर्व काळ स्मरणात ठेवायच्या असतात. पहिली गोष्ट माणसाने विसरायची, ज्याच्यावर आपण उपकार केले. केलेल्या उपकाराचं स्मरण जर आपण त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा करून द्यायला लागलो तर आपला आतला अहंकार बलिष्ठ होत असतो, तो बळावत असतो आणि अहंकार हा शेवटी त्या जीवात्म्याला नरकात घालतो. तुका म्हणे नरके घाले अभिमान, जरे होय ज्ञान गर्व ताठा. म्हणून केलेल्या उपकाराचं स्मरण त्या व्यक्तीला देऊ नये. इथे मी अजून या मुद्द्याचा विस्तार करू शकतो दादा हो, की या जगामध्ये पृथ्वीवर उपकार करणारे फार कमी लोक आहेत. प्रामुख्याने संतांशिवाय आणि देवाशिवाय उपकार करते दुसरे कोणीच नाहीत. सामान्य माणसाला कर्तव्य आणि उपकारातला फरक न कळल्यामुळे तो कर्तव्याला उपकार मानून बसतो. इथे आपली जम्मत होते. एक उदाहरण देऊन पुढे जातो. आंधळा माणूस जर कुपामध्ये पडत असेल असं ज्ञानोबा लिहितात. आंधळेनी अंधकुपी पडता, देखणेने लावावे सत्पथा. आंधळ्या माणसाला त्या विहिरीत पडण्यापासून देखण्या माणसाने जर त्याला वाचवलं तर त्या देखण्या माणसाने त्या आंधळ्या माणसावर उपकार केला का कर्तव्य केलं? आपलं कर्तव्य आहे. सामान्य माणसं कुणावर उपकार करू शकत नाही संत आणि देवाशिवाय. किंबहुना आई वडील सुद्धा मुलांवर जे उपकार करतात ते सुद्धा लौकिकातलेच असतात. लक्षात ठेवू नये का? म्हणून केलेल्या उपकाराचं स्मरण दुसऱ्याला करून देऊ नये. आणि जो आपल्याशी वाईट वागतोय, आपला शत्रू आहे, जो आपल्याला त्रास देतो, आपला छळ करतोय, मृत्यूच्या समयाला शत्रूचं स्मरण मनामध्ये होणं हे सुद्धा पारमार्थिक दृष्टीने घातक आहे. अध्यात्म क्षेत्रामध्ये प्राण उत्क्रमण समयाच्या वेळेला ईश्वराशिवाय हृदयामध्ये अन्य पदार्थाला वाव नसावा, अन्य पदार्थाला जागा नसावी. भगवंताशिवाय कोणाचंही स्मरण मरताना जीवाला नसावं. आणि त्याच्यामध्ये आपण शत्रूचं स्मरण करून जर प्राण सोडला तर दुःख आहे. पृथ्वीवर फक्त एकच प्राणी असा आहे की तो वैर विसरत नाही. त्याचं नाव ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये घेतात. वैर जन्मांतरीचे सर्प मनवणी न वचे. सर्प मनातलं वैर विसरत नसतो. शहाण्या माणसाने वैर विसरून प्राण त्यागावा. 2 गोष्टी विसरून जाव्यात आणि 2 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आपलं कल्याण, आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे. उद्धाराच्या बाबतीमध्ये कोणावर विसंबून राहू नये. परमार्थामध्ये कोणीच उपयोगी पडत नाही. नामचिंतनाशिवाय, भक्तीशिवाय, साधनेशिवाय, श्रीगुरु संत कृपेशिवाय, यशकृपेशिवाय तुम्हाला मृत्यूच्या वेळेला कोणीच उपयोगी पडत नाही. आणि त्या बाबतीमध्ये आपणच आपली तयारी केली पाहिजे. आणि चौथी गोष्ट कायम स्मरणात ठेवावी, एक दिवस आपल्याला मरावं लागणार आहे. मी विनोदाने सांगत असतो की दिवसातून एकदा तरी माणसाने स्मशानात जाऊन आलं पाहिजे. त्या जागेकडे निरखून पाहिलं पाहिजे. अंतिम मुक्काम आपला या जागेवर होणार आहे.
गांभीर्य निर्माण होतं, विवेक वैराग्य निर्माण होतं. स्मशानाच्या भूमीमध्ये विवेकाचा उन्मेष अंतःकरणामध्ये निर्माण होतो. मी कोण आहे, कुठून आलो, करायचं काय, जायचं काय, हे प्रश्न निर्माण होतात हृदयामध्ये. म्हणून माणसाने मृत्यूचं स्मरण ठेवलं पाहिजे. मरणाची आठवण कायम ठेवणं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. आणि मृत्यू पुढा उभा आहे. ज्ञानोबा राय 13व्या अध्यायामध्ये लिहितात, विवेकी माणूस नेहमी मृत्यूचं स्मरण ठेवतो. मृत्यू पुढे उभा आहे. कुठल्या तरी पॉइंटला तो आपली वाट बघतोय. शरीराचं आयुष्य संपण्याची वाट बघत असतो काळ. एकनाथ महाराजांचं प्रमाण सर्वश्रुत आहे आपल्याकडे. किती आहे अवकाश अजूनही, किती आहे अवकाश घडी घडी काळ वाटयाची पाहे अजूनही, किती आहे अवकाश अजूनही, किती आहे अवकाश घडी काळ वाटयाची पाहे अजूनही, किती आहे अवकाश अजूनही, किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश. मृत्यू अबाधित घटना आहे. शहाण्या माणसाचं, विवेकी पुरुषाचं लक्षण आहे महाराज. तो मृत्यूचं कधी पाहतो, काही ओव्या आहेत ज्ञानेश्वरीतल्या. तरुणपणामध्ये मृत्यू जो स्वीकारतो त्याला ज्ञानोबरांनी शहाणा म्हटलंय 13व्या. मृत्यूची सूचना. तरुणपणामध्ये बलदंड असणारं शरीर कालांतराने याची काय वाट लागणार आहे, हे चिंतन जो विवेकाच्या अधिष्ठानावर तरुणपणी करतो, ज्ञानोबरांच्या दृष्टीने तो विवेकी म्हटलेला आहे. ओव्या तुमचे पाठ असतील. आणि तरुणपणी 13व्या अध्यायातले ओव्या आहेत बघा तुम्ही. विटी जो का विषया, पाऊली म्हणतात, विषय भोगांविषयी त्याला कंटाळा तारुण्यातच येतो की ज्याच्या डोळ्यापुढे मृत्यू उभा आहे. या शरीराची वाळकी होईल, कचऱ्यासारखं होईल. पाणीदार असणारे डोळे खोल जातील. नाकमुख गळू लागले लाळाने शेंबूड. डौलदार दिसणारा चेहरा खोबऱ्याच्या वाटीसारखा होईल, अशी भाषा ज्ञानोबरांनी वापरलेली 13व्या अध्यायामध्ये. मृत्यूची आठवण कायम ठेवावी. मृत्यूचं स्मरण माणसाला अनैतिक कर्मापासून रोखत असतं. समजलं तर बघा तुम्हाला. मृत्यूची आठवण माणसाला पाप कर्मामध्ये प्रवृत्त होऊ देत नाही. अनेक यातना यम करवील, कोण सोडवील तेथे तुझला. अंतःकरणाच्या एका कप्प्यामध्ये समंजस माणसाने मृत्यूचं स्मरण ठेवावं. आपल्याला जावं लागणार आहे याचं भान ठेवून प्रत्येक व्यवहार केला पाहिजे. तुम्ही एकनाथी भागवत वाचा बघा. इतकं गोड विवरण केले नाथांनी की काळ, मृत्यू हा कोणाच्याही प्रतिष्ठेला बळी पडत नाही. तुकोबरायांचं पण प्रमाण न मानी यम, कोणाचीही प्रतिष्ठा. समाजात तुमचं पद काय आहे याच्याशी यमाला घेणं देणं नाही. अजून सांगू, तुमचं भौतिक जीवनामध्ये काय कार्य करायचं शिल्लक आहे याच्याशी सुद्धा काळाला घेणं देणं नाही. हे आपल्या दृष्टीने अजून बाकी होतं. मुलाचं, नातीचं लग्न अजून, हे आपल्या दृष्टीने. पण तुम्हाला ईश्वराने अवकाश दिलेला आहे. काय दिला आहे? वेळ तुम्हाला दिलेली आहे. कर्मानुसार तुम्हाला वेळ प्राप्त आहे. त्या दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा पारमार्थिक स्वार्थ साधायचा. नाटामध्ये म्हणतात तुकोबर आहे, दिला या काळी अवकाश, नाही पावले आयुष्यानाश, कार्या कारण उरले ते शीर, गेले ते भूस, जावो परते.
हे कोणाकरता? याचा अर्थ काय होईल? म्हणजे ज्या पॉईंटला तुम्ही अंतर्मुख होतात, आतापर्यंतचं माझं आयुष्य मी सटर फटरमध्ये घालवलं, भूस यासारखं आहे. पण समजल्यानंतर तर इथून पुढचा एक क्षणसुद्धा मी हरिचिंतनाशिवाय घालवणार नाही. काळ जाऊने दुवाया, काळ जाऊने दुवाया, काळ जाऊने धुवाया, काळ जाऊने धुवाया, चिंतू विठोबाच्या पाया, चिंतू विठोबाच्या पाया, काळ जाऊने दुवाया, काळ जाऊ चिंतो विठोबाच्या पाया, चिंतो विठोबाच्या पाया, काळ जाऊने धुवाया, काळ जाऊने धुवाया, काळ जाऊने धुवाया, चिंती विठोबाचा पाया, चिंती विठोबाचा पाया, चिंती विठोबाचा पाया, काळ जाऊने धुवाया, चिंतू विठोबाच्या पाया, चिंतू विठोबाच्या पाया, चिंतू विठोबाच्या पाया. संत महात्मे आपल्या जीवनातला काळ सार्थक केला त्यांनी, धरेला मनी विठ्ठल, असं चिंतन आहे महापुरुषांच्या जीवनामध्ये. तर मी थोडंसं अभंगाला आता टच करतो. जन्म आणि मृत्यू याची संत साहित्यामध्ये विशेषतः 3 कारणं सांगितले आहेत. एक आहे पाप, दुसरं आहे कर्म आणि तिसरं आहे वासना. मृत्यूपूर्वी, शेवटच्या क्षणापूर्वी श्वासोश्वास शिल्लक असतो, तेव्हा जर तुमच्या अंतःकरणामध्ये ईश्वराच्या व्यतिरिक्त अन्य वस्तू, व्यक्ती, घटना, पदार्थाविषयी थोडी जरी वासना शिल्लक राहिली तरी तुम्हाला पुन्हा जन्माला यावं लागतं. आणि तुम्ही पुन्हा जन्माला आले की पुन्हा मरतात, मेलं की पुन्हा जन्माला यावं लागतं. ही शृंखला अव्याहतपणे कोट्यावधी कल्पापर्यंत चालूच असते. ही प्रपंचाची जी घडामोड आहे ही शक्यतो सहजासहजी संपत नाही. याचं कारण वासना हा विषय नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. प्रपंच घडामोडी नजरे कल्पकोडी, प्रपंच घडामोडी नजरे कल्पकोडी, प्रपंच घडामोडी नजरे कल्पकोडी, प्रपंच घडामोडी नजरे कल्पकोडी,
प्रपंच घडामोडी प्रपंच शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे. हा जो शब्द जो आहे सर, हा मराठी व्याकरणाच्या दृष्टीने उपसर्ग आहे. शब्दाचा या अक्षराचा अर्थ असा आहे, भिन्न भिन्न अवस्थेमध्ये जे असतात आणि त्यांचं संयोगीकरण जेव्हा होतं तेव्हा हा उपसर्ग लागतो. प्रपंच. पंच म्हणजे 5. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही अपंचकृत पंचमहाभूत जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रपंच तयार होतो. प्रपंचाचे 2 प्रकार आहेत, एक व्यष्टी आणि एक समष्टी. आपल्याला मिळालेलं 3.5 हाताचं शरीर याला व्यष्टी प्रपंच म्हणतात आणि अवतीभोवतीचं जगत हा झाला समष्टी प्रपंच. व्यष्टी प्रपंचामध्ये जे तत्व आहे तेच तत्व समष्टी प्रपंचामध्ये पण आहे. देहामध्ये जे पंचमहाभूत आहेत तीच पंचमहाभूत जगात पण आहेत. आपल्याकडे सूत्र आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. लक्षात आलं? शरीराला प्रपंच म्हटलेलं आहे, शरीराला संसार म्हटलेला आहे. अगा उपजने आणि निमने, पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं. जगद्गुरु शंकराचार्य विवेक चुडामणीमध्ये याला संसार प्रपंच म्हणतात. शरीर हा एक प्रपंच आहे आणि जगत हा एक प्रपंच आहे. आता नामदेवराय असं म्हणतात की उत्पत्ती आणि नाश सारखं चाललं. घडामोड म्हणजे काय? घडामोड शब्दाचा अर्थ आहे उत्पन्न होऊन नाश पावणं. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला एक सिद्धांत असा आहे, उत्पन्न होऊन नाश पावणं हे अनित्य वस्तूचं लक्षण आहे. आणि आपल्याला मिळालेला पांचभौतिक देह हा अनित्य शब्दाच्या अंतर्गत येतो. शरीर हे अनित्य आहे, मग ते कुणाचंही असू द्या. ईश्वराने जरी अवतार घेतले पृथ्वी तलावर तरी सुद्धा भगवंताला सुद्धा पांचभौतिक शरीराचा विग्रह कायम या मृत्यू लोकात ठेवता आला नाही. पण तुमच्या आपल्यासारख्या पामर जीवांचं काय प्रमाण आपल्याकडे आहे म्हणून वेळ घालवायचं नाही. येथे नाही उरो आले अवतार. लीला विग्रही असणाऱ्या कैवल्य देह धारण करणाऱ्या परमात्म्याला सुद्धा शरीर इथे कायम ठेवता आलं नाही. पार्थिव देहाने आतापर्यंत या सृष्टीचक्रामध्ये कुणीही अमरत्वाला प्राप्त झालेलं नाही आहे. शरीर हे जाणार आहे, लक्षात ठेवा. प्रपंच जाणार आहे. आणि याची घडामोड म्हणजे काय? काय वेग सांगितलं या घडामोडीला. एका तासामध्ये कोट्यावधी वेळेला सृष्टीची घडामोड होते असं एकनाथ महाराजांचं हरिपाठातलं प्रमाण आहे. एका तासामध्ये सृष्टी. 15व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण एक सिद्धांत देतात, जी वस्तू अतिशय वेगाने फिरते ती पाहणाऱ्या माणसाला स्थिर दिसते. उदाहरणं दिलीत कावळ्याच्या डोळ्यातल्या बुबुळांचं. कावळ्याच्या डोळ्यामध्ये बुबुळ एक असतं, डोळे 2 असतात पण बुबुळ मात्र एक असतं. कावळा इतक्या वेगाने एक बुबुळ दुसऱ्या डोळ्यामध्ये फिरवतो, पाहणाऱ्याला असं वाटतं की दोन्ही डोळ्यामध्ये बुबुळ आहेत. लहान मुलं भोवरा खेळतात त्याचं पण उदाहरण माऊलींनी 15व्या अध्यायामध्ये दिलं आहे. पाण्याच्या प्रवाहाचं उदाहरण दिलं आहे. पुढचं पाणी वेगळं असतं आणि मागचं पाणी वेगळं असतं, पण मागचं पाणी पुढच्या पाण्याला येऊन मिळाल्यामुळे पाहणाऱ्याला पाणी एकच वाटतं. भोवरा जमिनीवर जेव्हा फिरतो असं वाटतं की जणू काही तो जमिनीला चिकटला आहे, पण तो फिरत असतो. माऊली ज्ञानोबांनी 15व्या अध्यायामध्ये प्रपंचाचं संसाराचं वर्णन करताना हे दृष्टांत दिलेत की अतिशय वेगाने फिरणारी वस्तू पाहणाऱ्याला स्थिर दिसत असते. तसं प्रपंच इतक्या वेगाने फिरत आहे. मी काल परवा भागवताचं वाचन करत असताना इतक्या सूक्ष्म मुंग्या पाहिल्या. कुठे असेल त्यांच्यामध्ये आत्मा, कुठे असेल त्या मुंग्यांमध्ये. काही प्राणी इतके सूक्ष्म आहेत अमिबासारखे की ते सूक्ष्मदर्शी
यंत्राने सुद्धा दिसत नाही. मग त्यांच्यामध्ये आत्मा कुठे शोधायचा महाराज, चैतन्य कुठे शोधायचं? बघा भगवंताची लीला किती अगाध आणि अपरंपार आहे. काही जीवात्मे, काही जीव फक्त मरण्याकरता जन्माला येतात. म्हणजे जन्मल्याबरोबर काहींचा मृत्यू असतो महाराज. असं सृष्टीचक्र आहे. एक एक यवनीमध्ये जे कोटी कोटी फेरे नामदेव महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, त्याचा अर्थच तो आहे की कर्माची शृंखला ही जीवात्म्याच्या पाठीमागे अनादिकालापासून लागलेली आहे. आणि ही घडामोड सारखे चालू, जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं. प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी. कोट्यावधी कल्पापर्यंतचं आयुष्य मिळालंय. बकदालबे नावाचे ऋषी बघा तुम्ही, मार्कंडे नावाचे ऋषी बघा तुम्ही, रोमहर्ष नावाचे ऋषी बघा तुम्ही. मी तर काल रामचरित मानसमध्ये काकभूषंडी यांनी 27 कल्प पाहिलेले आहेत. मार्कंड्यांनी 14 कल्प पाहिलेले आहेत. रोमहर्ष नावाचे ऋषी एक कल्पानंतर त्यांच्या अंगावरचा एक रोम खाली पडायचा. केवढं आयुष्य होतं यांना, आयुष्य किती प्रदीर्घ काल आयुष्य होतं. पण ज्ञानोबाराय मनाला सांगतात, गेले एवढे अरे मना, या काल प्रवाहामध्ये एवढे गेले. मग आपलं आयुष्य त्या मानाने किती आहे, मग आपला मृत्यू किती समीप आहे. नित्य मृत्यू लागला समीप, चिरंजीव पदामध्ये. शहाण्या माणसाने मृत्यू जवळ पाहिला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, तुगा म्हणे आता उघडी कारे डोळे, जाणून आंधळे हो नका, जाणून आंधळे हो नका. उघडी कारे डोळे, जाणून आंधळे हो नका, जाणून आंधळे हो नका. मरणाची कारे नाही आठवण, काही मरण विसरली बापुडी. कोण दम आहे ऐसा, कोणाच्या भरवशावर तुम्ही मृत्यूला विसरून गेले. तसं आपण व्यक्ती म्हणून समाजाचे एक घटक आहोत, तसं जन्म मरण परंपरेतल्या चक्रातले पण आपण एक घटक आहोत. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण अडकलोय. आणि अडकण्याचं प्रबल कारण सांगितलं, वासना, अविकसित इच्छा, हिला म्हणतात वासना. बरं का महाराज, जी इच्छा पूर्ण झालेली नाही आहे, जी विकसित झालेली नाही आहे, तिला म्हणतात वासना. योग वासिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांना महर्षी वसिष्ठ वासनेचं चिंतन करताना असं म्हणतात, जीवनरूपी नदी ही 2 तीरातून वाहत असते. एक शुभ वासना आणि एक अशुभ वासना. संस्कृतमध्ये श्लोक आहे, तो आता मला म्हणता येणार नाही. पण ही जीवनाचा प्रवास, शुभ वासना असते अंतःकरणाच्या पृष्ठभागावर आणि एक अशुभ वासना असते. असा माणूस नाही पृथ्वीवर की त्याच्या अंतःकरण पटलावर वासनेचे संस्कार नाही आहेत. सूक्ष्म असते, प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही. अंतःकरणातली वासना ही कार्यानुमेय असते. ती व्यक्तीच्या बोलण्यातून जाणवते, त्याच्या कृतीतून जाणवते, त्याच्या हालचालीतून जाणवते, त्याच्या आवडी निवडीतून जाणवते, त्याच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांच्या द्वारा शहाण्या माणसाला त्याच्या आतमध्ये असलेल्या वासनेचा अंदाज घेता येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. फार अवघड आहे महाराज. मुक्ताबाईंनी तर म्हटलंय, वासना उढाळ गाय गड्यानो, वासना उढाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे खाऊ नये ते खाय, खाऊ नये ते खाय. तिचा हाणून मोडावा पाय गड्यानो, वासना उढाळ गाय, हाणून मोडावा पाय गड्यानो, वासना उढाळ गाय, हाणून मोडावा पाय गड्यानो, वासना वडाळ गाय, हाणून मोडावा पाय गड्यानो, वासना वडाळ गाय. तिने मोहिले महासुरजन. आपलं कुठे त्या वासनेच्या पुढे आपण चिलपाट आहोत. येऊ मिनिटात ती उलट करते आपल्याला. त्याने चांगल्या चांगल्यांना मातीत घातलंय. काय बोललो मी?
उदाहरणं 2-3 देतून पुढे सरकतो पटकन. वैकुंठवासी गुरुवर नथुसिंग बाबा एक उदाहरण द्यायचे. एका साध्वी स्त्रीचं ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा घेतली. त्या स्त्रीने हिमालयाच्या पायथ्याजवळ तिने साधना केली. अनेक शिष्यणी तिच्या निर्माण झाल्या. वृद्धापकालामध्ये शरीर जीर्ण झालं, आजारी पडली. वैद्याला बोलावलं, नाडी तपासायला वैद्यबो आले. आयुष्यभर जिने साधना केली, पण ज्यावेळेला वैद्यबुवा नाडी तपासण्याकरता जवळ आले, अंतःकरण कुहरी माजली, ज्ञानोबराय म्हणतात. ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा घेतलेली स्त्रीच्या मनामध्ये वासनेचा अंकुर निर्माण झाला. पुरुषाचा स्पर्श असा असतो, मी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं, एवढ्यामध्ये प्राण गेले. म्हणजे प्राण उत्क्रमणाच्या वेळेला संगाची इच्छा झाली. परिणाम असा झाला, आयुष्यभर परमार्थ करणाऱ्या साध्वी स्त्रीला पुढचा जन्म पिंगलेचा घ्यावा लागला. ही पिंगला कोण आहे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. बघा वासना कशी घात करते. संत रोहिदास मरताना नजर चांबड्याच्या जोड्यावर गेले होते. मागच्या जन्मातले ब्राह्मण होते. राजा भरताचं उदाहरण प्रसिद्ध आहे. भागवतातलं राजा भरताचं उदाहरण प्रसिद्ध या बाबतीमध्ये. जे राज्य वैभव भोगिती, त्यांसी कदा नभे विरक्ती, भरते केली नवल ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागे. श्रीमंत लोकांना वैराग्य होत नाही असा त्याचा अर्थ आहे. भोगामध्ये लोडणाऱ्या लोकांना विवेक निर्माण होत नाही असा त्याचा अर्थ आहे. अनुकूल वातावरणामध्ये जगणाऱ्या माणसांना परमार्थ करण्याची वृत्ती सहजासहजी होत नाही. पण एखाद्याला झाली अपवाद म्हणून तर तो भगवंताची विभूती मानली पाहिजे. संपत्ती आणि दया ज्ञानोबराय सांगतात. अपवाद म्हणून राजा विचार करतोय, माझं 51 वर्ष वय झालंय, मी माझ्या आत्मकल्याणाकरता अजून काही केलं नाही. त्या राजाच्या परिस्थितीचं वर्णन मदाल असं करते. ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, 18 भार वनस्पती, फुले फळे बोळती, पावी त्या पोखरणी, नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून या, कास या योग सेवेते, पर्यंदे मदालसा, सोहम जो जो रे बा. माणसाने कुठेच रमण, कुठेच अडकू नये. वारा जसा कुठे अडकत नाही तसं अडकू नये माणसाने, असं त्याचा अर्थ. पण बघा, पत्नी मुलं सगळ्यांचं प्रेमाचे पाश तोडून राजा अरण्यात आला. गंडकी नदीच्या किनाऱ्यावर एका हरणीच्या पिलाशी मैत्री जमली होती त्याची. गर्भवती हरणी पाणी पिण्याकरता आली. सिंहाने आरोळी मारल्या, हरणी घाबरली आणि तिच्या उदरातलं ते पाडस पाण्यात पडलं. दिवाळीच्या सणाला मुलगी जशी माहेरी येते तसं करुणा दया संतांच्या हृदयामध्ये माहेरी आलेली असते. भूतांची दया हे भांडवल संता. दयाद्र अंतःकरण त्या हरणाच्या पाडसाजवळ राजा गेला. त्याला उचललं, त्याला गोंजारलं, आपल्या पर्णकुटीमध्ये आणलं, त्याला ऊब दिली. परिणाम, हरणाच्या पिलाशी मैत्री झाली. हरणाचं पिलू पुढे, राजा मागे. यज्ञ करायचं आहे, समिधा आणायला जायचं आहे, हरणाचं पिलू बरोबर. कंदमुळं आणायला जायचं, हरणाचं पिलू बरोबर. फळं आणायला जायचं, हरणाचं पिलू बरोबर आहे. देहासी येता मरण, भरतासी लागले मृगाचे ध्यान. या लागी तो मृगजन्म पावला, पण जन्मांतर कारण झाले. मृगाचे निस्मरणे निमाला, या लागी तो मृगजन्म पावला. जो कृष्ण स्मरणे निमाला, तो कृष्णची झाला देहांती.
भागवतातले ओळ बघा किती. अंत काळी जे मती त्याची प्राणी अशी जाण गती. मृत्यूच्या वेळेला देव डोळ्यापुढे येणं ही गोष्ट इतकी सोपी नाही. तुकोबाराय याच्या करताच म्हणतात शेवटचा क्षण गोड व्हावा याच्या करता याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. गोड भावा, गोड भावा. दिस हा शब्द दिवस या अर्थाने नाही आहे. दिस हा शब्द तिथे बाबा क्षण या अर्थाने आहे. प्राण जाण्याची वेळ या अर्थाने दिस हा शब्द आलेला आहे. बसलेल्यांपैकी मला कोणी सांगेल का, जे मिळवायचं होतं ते मी मिळवलं, असं कोणी सांगितलं मला? बऱ्याच जणांचा अपूर्ण आहे अजून आपल्या सहित. इतकं सोपं नाही. जीवनामध्ये 2 प्रयोजन असतात वेदांताच्या दृष्टी, अवांतर आणि प्रमुख किंवा काय म्हणतो मुख्य. मुख्य म्हणतो पत्नी करणं, मुलांना जन्माला घालणं, प्रपंच करणं, हे अवांतर प्रयोजन है. मनुष्य जन्म का ध्येय पहले से निश्चित हो चुका है. गोस्वामी बोलतात. राम सुखदासजी म्हणायचे मनुष्य जीवनाचं ध्येय ठरवायची गरजच नाही. ज्या अर्थी तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात त्या अर्थी भगवत कृपा संपादन करणं हेच तुमचं ध्येय आहे. ईश्वर प्रसादाला प्राप्त होणं हेच मानवी जीवनाचं वास्तव ध्येय आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. बरबटलेला भूतकाळ बरोबर घेऊन आपल्या जीवनाचा प्रवास चालू आहे. माझं वाक्य समजायला तुम्हाला विवेकाला जागं करावं लागणार आहे. तुमचा प्रत्येकाने आपला भूतकाळ बघा मागे वळून. सर्वांचा भूतकाळ बरबटलेला येथे बसलेल्यांचं सांगतो मी कॉन्फिडन्सपूर्वक बोलतोय. मी सुद्धा तुमच्यापैकीच एक आहे ना. शेतावरून भाताची परीक्षा होते. असं मागे पाहिल्यानंतर जर जीवनामध्ये पश्चाताप आणि खेद शिल्लक राहत असेल समजून घ्यावं आतापर्यंतचं आयुष्य आपलं वाया गेलेलं आहे. येथे अवघे वाया गेले. शेवटचा दिवस म्हणजे काय, शेवटचा क्षण. मृत्यूच्या वेळेला परमात्मा डोळ्यापुढे आला पाहिजे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. आणि इतकं सोपं नाही. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतकाल कही राम आवत नाही. येत नाही महाराज. मरताना देव डोळ्यापुढे येत नाही. अवघड आहे ते फार. अवघड आहे फार. किती लोकांची उदाहरणं सांगितले तुम्हाला. याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. आतापासून सुरुवातीपासून आपल्या हृदयाच्या धारात त्याच्याशी जॉईन कराव्या लागतात. दररोज दिवसातून थोडं थोडं अंतर्मुख होत 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 हो फार अवघड आहे. पाण्यात मध्ये पोहणारा व्यक्ती दोघा हाताने जसं पाणी मागे फेकत चालतो ना, मायामोहाचे पाश सगळे तडात तडात तोडून पुढे जावं लागतं. हे बोलणं इतकं सोपं नाही आहे. वैराग्य धारण करणं इतकं सोपं नाही. हो, पण असं समजू नका की प्रापंचिक माणसाला वैराग्य होत नाही. आपली परंपरा सगळी गृहस्थी संतांची आहे बरं का. म्हणजे ब्रह्मचर्य राहू नये असं त्याचा अर्थ नाही महाराज. असं त्याचा अर्थ नाही आहे. परमार्थामध्ये प्रगतीला
संन्यास सुद्धा प्रतिबंधक नाही आहे आणि परमार्थामध्ये प्रगतीला प्रपंच सुद्धा प्रतिबंधक नाही. तुम्ही त्याला कशा पद्धतीने हँडल करतात, तुम्ही प्रपंचाला कसं हाताळतात त्याच्यावर तुमचा अंतकाल डिपेंड आहे. विठला 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 विठला. भगवान म्हणतात आणि हेच तर महत्त्वाचं आहे. मृत्यूच्या वेळेला मी डोळ्यापुढे आलो पाहिजे. यम यम वापी स्मरणभावम. हो, कोण येतं मृत्यूच्या वेळेला? साधं गणित सांगितलं ज्ञानोबरायांनी. जागता जवसी जे जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेवो देखिजे. एकाग्र वृत्तीने माणसाने दिवसा जर एखादं दृश्य पाहिलं तर डोळा लागल्यानंतर स्वप्नामध्ये तेच येतं. तसं एक वाक्य महत्त्वपूर्ण बोलतो पुढे चालतो. आयुष्यभर तुम्ही ज्या वस्तूवर प्रेम करतात ती वस्तू मरताना तुमच्या डोळ्यापुढे घिरट्या घालते. मग तुम्ही पैशावर प्रेम करा, पदावर प्रेम करा, प्रतिष्ठेवर, खुर्चीवर, मान सन्मान, जमीन जुमला, नातू पत्नी नातेवाईक कोणावरही प्रेम करा. आणि एक लक्षात ठेवा, एक वाक्य महत्त्वपूर्ण बोलतो, व्हेरी बिग पॉईंट, व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्सेस. प्रत्येकाच्या हृदयाच्या कप्प्यामध्ये कुठल्या तरी निषिद्ध पदार्थाची वासना शिल्लक असते. विठला 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 विठला. याला फार हिंमत आणि फार दांडगी छाती लागते. महाराज माझं अंतकरण निर्विकार आणि निर्वासन झालेलं आहे असं कोणी म्हणू शकत नाही. लक्षात ठेवा, इतकं सोपं नाही ते. याला फार खडतर तपश्चर्या आणि हृदयाशी अंतकरणातल्या विकारांशी खडतर संघर्ष करावा लागतो. महाराज, खडतर संघर्ष करावा लागतो. मृत्यूच्या वेळेला देव डोळ्यापुढे येण्याकरता. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर योद्धेच्या. अर्जुना, म्हणून माझं स्मरण कर, तू मला येऊन मिळशील. बाकीचे सगळे पाश तोडवून टाक. लक्षात. वासना फार भयानक आहे. चांगल्या चांगल्यांचा परमार्थाने मातीत घालवला. मग याच्याकरता एकच सांगतो, देवाला प्रार्थना करावी. देवा, तिथपर्यंत येण्याकरता आमच्यामध्ये ताकद कमी आहे. ज्यांनी संघर्ष केला ते मुक्कामाला पोचले. आम्ही मात्र तुझी प्रार्थना करू शकतो. आम्ही एक एक केली हातो बडी ठाया बडी पावले. हो, आम्ही देवा शक्ती हेणे भाको तेणे करुणा. देवाला प्रार्थना करावी, तू फार दयाळू आहे. ज्याला असं वाटत असेल की या जन्म मरण परंपरेतून मी सुटलो पाहिजे, त्याने काय करायला पाहिजे हे नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. सोडवन करालो संसारा, सोडवन करालो संसार, सोडवन करालो संसारा, सोडवन करालो संसारा. शरण जाऊ दारा विठोबाशे, शरण जाऊ दारा विठोबा. सोडवन करा आलो संसार, सोडवन करा आलो संसार. शरण जाऊ दारा विठोबासी, शरण जाऊ दारा विठोबासी. सोडवन करा आलो संसारा, सोडवन करा आलो संसारा. ज्याला सुटायचं असेल त्याने शरण जा. सोडावं कोणाला लागतं? जो बांधलेला असतो तो. मुळामध्ये आपण बांधलेले नाहीत, स्वतःहून आपण बांधून घेतलं आहे. विषय लांबेल, मी ते थांबतो आता, मला जायचं आहे. बाबांच्या निमित्ताने 1 तासभर माझी सेवा झाली. परमार्थ जगले. पाटील तुम्ही एक वाक्य एक पुरेसं होतं आहे. बाबा खरे संत होते, ग्रस्ते होते, संत होते. त्यांना एक मुलगा आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, वडील पण अजून आहेत बाबा. 54व्या वर्षी बाबांचा प्रवास संपला. प्रकृती शरीर प्रतिकूल होणं
आणि काहीतरी निमित्त असतं. ज्ञानोबा म्हणतात, देह पडायची वेळ आली की काहीतरी निमित्त होतं. शरीर जई पडे काहीतरी निमित्त होतं बरं का. आणि त्याचं आयुष्य संपलं. त्याच्याकरता तुम्ही ब्रह्मदेवाकडे जरी पाया पडले, विनंती केली, धातयाही पाया पडता नोठेचे गतायू पंडोसुता. एक महत्त्वाची गोष्ट आहे बाबा, क्षीरसागर महाराजांच्या मुखातून मी जे ऐकलं ते फार महत्त्वाचे. ती जमेची बाजू आहे. वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून बाबा अध्यात्मक क्षेत्राशी जॉईन होते. वडील बाबा ग्रंथ वगैरे वाचायचे ना, सांगितलं तुम्ही. म्हणजे तो पिंड होता, म्हणजे ते रक्तातले संस्कार सात्विक होते वडिलांचे. भाऊंनी पण त्यांच्या सांगितलं की ते म्हटलं मी बाबांच्या घराला, त्यांच्या परमार्थाला मागचे काही पार्श्वभूमिका आहे का, वडील आजोबा पणजोबांपासून वडिलांपासून त्यांनी ते सांगितलं. ठीक आहे. जीवनामध्ये चढ उतार त्यांनी अनुभवले. सुंदर कीर्तन प्रवचन आणि आपल्या सर्वांची श्रद्धा. आपल्या भागातले बोटावर मोजणे इतके वारकरी शिक्षण संस्थे विद्यार्थी असतील, नाशिक जिल्ह्यातले जळगाव तांदूळ तालुक्यातले, त्यापैकी बाबा एक होते. आता आमचे महाराज आहेत किंवा अजून कोणी असतील. एक सुंदर जीवन आहे, ग्रस्ती जीवन जगले. माझी सोनू त्याचं नाव आहे त्या मुलाचं. सुंदर. मी एकदा आपलं भोयगावला त्याला ओळखलंच नाही. तू कपडे घालून जेव्हा आला तेव्हा म्हटलं कोणते महाराज आहेत एवढे मोठे एवढे मोठे कोणते महाराज आहेत म्हटलं. नंतर आपली चर्चा झाली तिथे. सुंदर आहे. पित्याचा आत्मा पुत्राच्या रूपाने जन्माला येत असतो. जर एक चिंतन आपल्याकडे असं आहे समाधान महाराज, जर आतापासून इथेपर्यंत आईच्या उदरातून जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत जी व्यक्ती ऊर्ध्वरेता असते, ऊर्ध्वरेता शब्दाचा अर्थ फार अवघड आहे, ज्याचं कधी स्खलन पतन होत नाही त्याला म्हणतात ऊर्ध्वरेता. आणि अशा व्यक्तीचे प्राण हे दशमद्वाराने जातात. याला ब्रह्मरंध्र म्हणतात. म्हणजे ब्रह्मरंध्राने दशमद्वाराने ज्याचे प्राण गेले ती व्यक्ती मुक्त होते. मृगणी आकाश भेदून ती व्यक्ती परब्रह्मामध्ये विलीन होते. पण ग्रस्ताश्रम स्वीकारल्यामुळे, मुलाला जन्म दिल्यामुळे बापाची ऊर्ध्वरेता होण्याची शक्तीला अवरोध झाला. ती शक्ती कुंठित झाली. पित्याने आपली शक्ती पुत्रांच्या ठिकाणी खर्च केल्यामुळे आपल्या कर्मशास्त्राने पित्याला सद्गती देण्याचं उत्तरदायित्व पुत्रावर टाकलेलं आहे. पित्याला पुनावाच्या नरकातून जो तारतो त्याला पुत्र असं म्हणतात. पुनामनो नरकात तारेते ही पुत्र शब्दाची व्याख्या आहे. जरी वडील पारमार्थिक होते, नामधारक होते, भगवत भक्त होते, हिरण्यकश्यपूला जेव्हा नरसिंह परमात्म्याने मारलं तेव्हा प्रल्हादाला असं सांगितलं, जरी तुझे वडील राक्षस होते, दुराचारी होते, अनाचारी होते बरं का, तरी तू पुत्रधर्मानुसार त्यांचं श्राद्ध तर्पण पिंडदान कर. राजा पंडूसुद्धा स्वर्गात अडकला होता. नारदांकरवी त्याने निरोप पाठवला, माझ्या पुत्रांना सांगा माझं श्राद्ध तर्पण पिंडदान करा. ग्रस्ती व्यक्ती पारमार्थिक जरी असला तरी कर्मशास्त्रानुसार त्यांचं श्राद्ध तर्पण पिंडदान वेळोवेळी होणं आणि विशेष तर्पणाच्या दिवशी गीता पारायण किंवा भागवताचं अनुष्ठान होणं हे फार महत्त्वाचं आहे. परमार्थ करणारा व्यक्ती, नामस्मरण करणारा व्यक्ती, हरिपाठ काकडा, ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचणारा व्यक्ती याचा पुण्याचा संचय असल्यामुळे त्याचा मार्ग मोकळा होतो. जरी ते अनेक वाक्य महत्त्वाचं बोलून जातो. इतर संसारी लोकांपेक्षा कुठेतरी कीर्तनकार प्रवचनकार व्यक्तीची अंतर्मुखता जास्त असते. इतर संसार लोकांमध्ये पण लोक जरी संसारित दिसत, ही प्रापंचिक लोक त्यांची आंतरिक भूमिका महाराज कीर्तनकार प्रवचनकारांपेक्षा उंचीची असू शकते असा पण सिद्धांत आहे. लक्षात आलं तर बघा तुमच्या बरं का. पण कुठेतरी कोहम कथेविदम जातम या प्रश्नाची उकल शोधलेलं असतं. आणि जीवनाचा प्रवास आहे. एक तुमचा नाशिक जिल्ह्याचं माझं आत्तापर्यंतचं ऑब्झर्व असं आहे की तुम्ही खूप प्रेमळ मंडळी, खूप जीव लावणारी सगळी मंडळी, त्याचं एक वैभव आहे, प्रतीक आहे. महाराजांच्या आत्म्याला मी म्हणू शकत नाही, कारण आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करता येत नाही, कारण तो नित्य असतो. जीवात्म्याला त्यांचं जगणं आपल्या त्यांच्या कार्याच्या रूपाने आहे की बाबांचा स्वभाव. महाराजांनी सांगितलं कीर्तनाला जायचं असेल तर घाई करायचे वगैरे. आणि कोणत्या गावाला तुम्ही सांगितलं नामदेव, इतके लांब आमच्याकडे 200 किलोमीटर प्रवासाला गेले. कोणत्या एखाद्या गावाला गेले तर बाबांना एकदम कमी दक्षिणा मिळाली असं मला कोणीतरी सांगितलं. जळगाव जिल्ह्यामध्ये. आणि कधी कुरकुर केली नाही.
जे प्रारब्धाने मिळेल, जे लोकांनी आनंदाने दिलं, ती संभावना ती स्वीकारली आणि शेवटी गाडी घेतली होती बाबांनी नवनाथ महाराज. गाडीत स्वतः चालवायचे ना, स्वतः चालवायचे. एक सुंदर जीवन जगले. थोडासा सहवास मला मिळाला त्यांचा. रामायण थोडंसं ऐकण्याचा योग आला. प्रत्यक्ष कीर्तन ऐकायला मिळालं असतं तर मी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजलं असतं. वारकरी संप्रदायामध्ये विशेषत्वाने वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते. फार मोठे जमेची भाबाई जोग महाराज परंपरेमध्ये होते. गुरुवारे रतुसिंग बाबा, गुरुवारे मोठे बाबा. आता महाराजांचं त्यांचं नातं मेहुणा आणि शालकाचं होतं. त्यांनी सांगितलं बाबांनीच त्यांना कृष्णगाववरून आळंदीला जाण्याकरता प्रवृत्त केलं. आणि पहिलं तर जयरामबाबा भोसलेंच्या तालमीत होते असं सांगितलं बाबांनी. आणि नंतर मग आपल्या संस्थेमध्ये आले. कोण बाबा का? बाबा आणि तुम्ही संगतीला होते. वा, नामदेव महाराजांनी सांगितलं. आळंदीला जोग महाराजांच्या चरणाजवळ, माऊलींच्या चरणाजवळ इंद्रायणी मातीचं स्नान करून त्यांच्या जीवनातला वेळ गेलेला आहे. चला पुढे परमेश्वराला प्रार्थना करतो, बाबांना पुढचा प्रवास सुखकर हो, चिरंतन शांती मिळो. आणि पुन्हा वारकरी संप्रदायातले संत हे मरके नसतात आणि मोक्ष मिळाला तरी ते स्वीकारत नसतात. मुक्तीला दूर झिडकारून पुन्हा घेईन मी जन्म, याजसाठी पुन्हा आपल्या नाशिक जिल्ह्याची सेवा करण्याकरता बाबा पुन्हा अवताराला येतील. पुन्हा त्यांचा जन्म होईल आणि सेवा करतील. सुंदर असं पवित्र जीवन जगले. बस त्यांच्याच पावलांचा मागोवा घेऊन आपण सुद्धा आपल्या मुक्कामापर्यंत त्यांचा परमार्थाचा आदर्श घेऊन आपण सगळ्यांनी त्यांचे आचार विचार, ज्यांना ज्यांना बाबांचा जसा अनुभव आलेला असेल तशी मूर्ती बाबांची तुमच्या हृदयामध्ये ठसलेली असेल. त्यांचा व्यवहार कसा असेल, परमार्थ कसा असेल, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त जाणीवा असतील. असो, समाधान महाराज तुम्ही सेवा दिली म्हणजे माझं औपचारिक कर्तव्य होतं. 12 वर्षापासून या भागात फिरतो आहे म्हणून मी केवळ नुसतं कीर्तनापुरता संबंध ठेवत नाही, तर माझा संबंध सुखदुःखापुरता पण असतो. माहीत जरी मला मिळालं, नुसतं काय झालं तरी मी भेटायला जातो म्हणजे जातो प्रत्येकाला जे आपल्या संपर्कातले. एक औपचारिक व्यवहार येतो आणि याच्याने जास्त प्रेम निर्माण होतं, लक्षात ठेवा. म्हणून मी ठरलं होतं की बाबांकडे आपल्याला जावंच लागणार आहे. कीर्तनाची अपेक्षा नव्हती, पण ठीक आहे तुम्ही सेवा दिली. बाबांच्या चरणी सेवा सुपूर्त करतो. पुन्हा एक सेवा आहे डोंगरगावला म्हणून मला निघालं पाहिजे. काल सांगितलं असतं तर काल थोडंसं मी 2 तास जास्त बोललो असतो, पण ठीक आहे, काही हरकत नाही. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धी नेले, ए तर माझे जिवरले पायिक पण विठोबार खुमाय, हे विठोबार खुमाय, हो बार खुमाय, बार खुमाय, विठोबार खुमाय, बार खुमाय, विठोबार खुमाय, विठोबार सर्वच मंडळी प्रेमाचे आहे. सगळे उद्यापासून चांदवडला 3 ते 5 संत चरित्र कथा आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी या हनुमान मंदिरामध्ये. पुढच्या सूचना आमचे महाराज देतील. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिले कुरे बेडे वाकुडे उत्तरे करा महाराज नाही विचारिला अधिकार मी पुन्हा का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम, देव तुकाराम पंढरीनाथ भगवान. वृत्तीनाथ येथे ख्यातम दैवतमाश्रये एक महाराजांचं संतपूजन आपल्या परिसरातील वैभव आदरणीय वसंतदादा पगार, मी यांना विनंती करतो महाराजांचं संतपूजन अगदी काही क्षणामध्ये करावं. मधुबाबांच्या प्रेमास्तव महाराजांनी अगदी धावपळीच्या या वातावरणामध्ये अतिशय सुंदर सेवा बाबांच्या चरणी रुजू केली. खरंच बाबांनासुद्धा आनंद वाटत असेल का समाधान महाराजांनी एवढ्या धावपळीमध्ये या ठिकाणी येऊन नामयज्ञ या हजेरी लावली. खरंच बाबांचे संपूर्ण शिष्य परिवार तथा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ जोपूळ यांच्यातर्फे मनापासून धन्यवाद. महाराजांना चला
कुणीच उठणार नाही अनेक सूचना आहे आणि आपल्यामध्ये आज एक महत्त्वाचे व्यक्ती बाबांच्या जीवनातील सर्व प्रसंग या ठिकाणी कथन करणार आहे. गेल्या 10 दिवसापासून बाबांच्या स्मरणामध्ये आपण सर्वजण या वस्तीवर येत आहेत. कुणाच्या जीवनात काय अनुभव आला, कुणाच्या जीवनात काय प्रसंग आला, कुणाची काय संपर्क होता, हेच बाबांच्या निमित्तानं कीर्तनाच्या माध्यमातून, धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचला आहे. याकरता संपूर्ण भजनी मंडळ तथा संपूर्ण ग्रामस्थ मंडळ जोपूळ यांचे विशेष आभार आहे. आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीभाऊ वाघ, मी सकाळीच बोलून गेलो, एखाद्या महात्म्याच्या दशक्रियेच्या विधीच्या निमित्तानं महात्म्याचं कीर्तन व्हावं, चांगले ब्राह्मण पूजेकरता मिळावेत आणि त्या एवढ्याही कार्यक्रमामध्ये नामसाधना, पारायण साधना अखंडपणे तेवत राहो आणि तोच प्रसंग आपल्या मधुबाबांच्या जीवनात आला. सकाळी या ठिकाणी आदरणीय शिवाजीभाऊ ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करत होते. ज्ञानसाधना आश्रम रुईचे माऊली ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांचं कीर्तन चाललेलं होतं आणि त्र्यंबकराज भगवान यांचेच कृपापात्र असणारे महेंद्रभाऊ कुलकर्णी यांचे षडोपचाराने पितृकर्माची विधी मंत्रघोषामध्ये चाललेली आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्यावेळेस गजर झाला त्याच वेळेस काकस्पर्श झाला. बाबाजी पाटील, आपण इकडं कार्यक्रमात होतो, पण समाधान महाराजांनी सांगितलं का ज्या वेळेस नातू गेला, बाबांचा नातू ज्यावेळेस पाणी फिरवण्याकरता गेला, कमीत कमी 20-25 आपण कावळे म्हणतो ते तयारीत होते. फक्त नातू गेला, पाणी फिरवलं आणि बाबांनी घास घेतला. कारण की साधूचं जीवन हे कशातच गुंतून राहत नाही. असं असणारे बाबा, असं असणार आपलं परीस आपण डोळ्याआड झालं आहे. कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळे अनुभव बाबाजी पाटलांनी सकाळी अनुभव सांगितले. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं परिसरातील सगळी मंडळी तथा नागपंचमीच्या सप्त्याची सगळीकडं वातावरण आहे आणि नियोजन उद्या सकाळपासून बरेचसे सप्ताह सुरू होणार आहे. गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी संपूर्ण मंडळ भरतो आहे, इतरत्र मंडळी बसते, व्यवस्था चालली आहे. या व्यवस्थेच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाकरता मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण विवेक महाराज थोरमिसे वडनेर भैरवकर, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कोपरे वडनेर भैरव, त्याचबरोबर सोपान महाराज खैरनार, त्याचबरोबर सागर महाराज साठे, आदरणीय हरिभक्तपरायण अक्षय महाराज वाघ, आदरणीय दौलत महाराज, आदरणीय राहुल महाराज क्षीरसागर पिंपळगाव, त्याचबरोबर आपले अतुल महाराज सलादे वडनेर भैरव, त्याचबरोबर आदरणीय दौलत भाऊ, आदरणीय वसंतआप्पा, समस्त भजनी मंडळ जोपूळ, त्याचबरोबर पारेगावून आलेले आपले संपत काका, त्यांचे संपूर्ण सहकारी आदरणीय आमचे लक्ष्मण महाराज, आमचे मसू काका, जिडी खैरनार सर, ही सगळी मंडळी बाबांच्या प्रेमापोटी येते. प्रत्येकाला वाटतंय बाबा कुठेतरी दिसतील. पाठीमागचा फोटो बघा, मी सांगून गेलो आहे, हा फोटो काढण्याकरता सुद्धा आम्हाला खूप अट्टहास करावा लागला. आपण सांगतो ना, त्या मधुबाबा म्हणजे अगदी साधारण महत्त्व, अगदी कुणीही काही बोलावं, कसंही काही म्हणलं, बाबा तुम्ही माझ्या गाडीच्या पाठीमाग बसले, ती बरशीट बसा तरी बस. अहो, त्या 188 त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर होती, ती घेण्यासाठी आम्ही होतो, सोबतच होतो. ती स्प्लेंडर आम्ही पुण्याला घेऊन गेलो, माधव मामा पुण्याला, आणि बाबा म्हटले आत्ताच्या आत्ता आपल्याला कीर्तन झाल्यावर निघायचं आहे. आम्ही दोघंच होतो. म्हणजे असे अनेक प्रसंग आहे बाबांच्या जीवनामध्ये. आज आदरणीय हरिभक्तपरायण आमचे अशोक महाराज निकम, आदरणीय नामदेव बाबा गांगुर्डे, प्रल्हाद महाराज पवार, नामदेव महाराज भाडगावकर, त्याचबरोबर आपले विजय महाराज सोमवंशी, आदरणीय हरिभक्तपरायण संपूर्ण जोपूळकर मंडळी आहे. त्याचबरोबर माधव महाराज कवात नारायणगावचं भजनी मंडळ, आदरणीय आपले रोजच येणारे आमचे आवारे सर असतील, त्यांच्यासोबत ठोंबरे सर असतील, सगळीच मंडळी, मांदळे सर असतील. काय होतं, तुम्ही म्हणत असाल बाबा काहींचं नामोल्लेख होतो, काहींचं नामोल्लेख होत नाही, पण मधुबाबानं जीवनात कधीच लौकिक हा साधलाच नाही बाबा, कधीच नाही. आणि आज आपल्या अश्विनीताई कोपरे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि संपूर्ण भजनी मंडळ
शिंदेचं भजनी मंडळ असेल, तिसगावचं भजनी मंडळ असेल, भोयगावचं भजनी मंडळ असेल, राहुळचं भजनी मंडळ असेल, त्याचबरोबर भोयगाव, भाटगाव, जोपूळ, नारायणगाव, खडकओझर संपूर्ण भजनी मंडळ परिसरातले उपस्थित आहे. आपले भाऊसाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. सगळे सकाळी एक व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओमध्ये बाबांच्या वडिलांची भावमुद्रा बघा तुम्ही. त्या भावमुद्रामध्ये माझा विठ्ठल कसा भेटेल त्या गाण्याचा भाव आणि बाबांची भावमुद्रा आहे. म्हणजे काय समन्वय साधला बाबांनी. मी सांगून गेलो, साधला हा पर्वकाळ. बाबांनी जीवनामध्ये सर्वच गोष्टीमध्ये पर्वकाळ साधला आहे. आणि ह्या पर्वकाळ साधत असताना बाबा 54 वर्ष आणि 1 महिना, ऐका बरं का कैलासोबा, सकाळी मी त्या फोटोवर जन्मतारीख बघितली, जन्मतारीख आणि 649 महिने. दौलत महाराज बाबा जगले किती? 649 महिने, म्हणजे 48 नाही, विषम संख्या. आणि 1/6 त्यांची जन्मतारीख आहे आणि 31/7 देहावसन झाले. म्हणजे असणं 13 महिने. म्हणजे इतकं जीवन अतिशय साधुमय असणारे बाबा. आणि आपल्या या ठिकाणी म्हसूकाका पोटे असतील आणि त्याचबरोबर आदरणीय ही महाराजांनी सांगितलं, समाधान महाराज असेल, नवनाथ महाराज असेल, दौलत महाराज असतील, निळोबा महाराज असतील, आम्ही काहीच नाही. जोपुळकर भजनी मंडळसुद्धा आपण काहीच नाही आहे. दुकानदार बाबांनी खूप चांगला प्रसंग सांगितला आहे. हे सगळं जे करत आहे ते शिवाजी भाऊ आणि संपूर्ण भजनी मंडळ आहे. आणि हे भजनी मंडळच नव्हे तर ज्या बाबांवरती प्रेम करणारी सगळी मंडळी, यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी बाबांच्या ज्या स्मृतिप्रित्यर्थ हा सप्ताह आयोजन केला आहे. बाबा सांगत असतात, ज्या महात्म्याचा देहावसान होतं ते दशमीला, आणि सगळेच गुरुवार दशमीला देहावसान झालं. त्यामध्ये बाबांचं सुद्धा देहावसान या ठिकाणी झालं आहे. संत सावता महाराज असतील, नामदेव महाराज असतील, या समाधी सोहळा आहे, श्रावण मास आहे, अनेक पर्वकाळ, जनाबाई महाराजांचा समाधी सोहळा, असा पर्वकाळ साधत बाबांनी आपला देह ठेवला आहे. आणि सांगून आलो, ऐका प्रल्हाद महाराज ऐका, त्यामध्ये शेवटी बाबा ज्यावेळेस हॉस्पिटलला गेलो, ऐका नंतर बघा पत्रिका, शेवटी सगळे मंडळी हॉस्पिटलला होते आणि हॉस्पिटलला प्रल्हाद महाराजांची त्यांचं बोलणं झालं. मरण माझे मरून गेले, अनेक प्रकारे अनेक प्रमाणाच्या द्वारे. अगदी म्हटलं तर जसे गुरुवर्य वैकुंठवासी इंगळे महाराज शेवटी काकडा म्हणत त्यांनी देह ठेवला आहे, त्याचप्रमाणे मधुबाबासुद्धा श्लोक म्हणत होते, ओव्या म्हणत होते. असंच या निमित्तानं आपण या ठिकाणी खरंच बाबांच्या प्रेमास्थव मी वारंवार सांगत असतो, मधुबाबा म्हणजे यापुढे होणेच नाही. या परिसर आमचा सगळा पुलंकित केला आहे. आणि संस्था असेल, वारकरी शिक्षण संस्था, त्याचबरोबर आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, त्याचबरोबर विश्व हिंदू परिषद असेल, असं असणारं बाबांचं कार्य अजून सांगून जाईल. सुरगाणामध्ये आम्ही गेलो, ऐका बरं का, सुरगाणाच्या पलीकडं एक गाव आहे, त्या खेड्यावर तिथं थांबलो. रावण गाव आहे का, रावणाला मानणारी मंडळी त्या ठिकाणी. मधुबाबाला म्हणे, ऐका मधुबाबांना आम्ही तिथं थांबलो, तिथं त्या दुकानावर. आणि बाबांना चहा पिणं म्हणजे चहा म्हणजे अमृतच होतं. बाबा किती घाई असली तरी चहा पिणारच बाबा. आणि त्या चहा पिण्यासाठी थांबलो आणि ते म्हटले, रामन लक्ष्मणने हे जे अजिबात नाही म्हटले, इथं फक्त रावणालाच मानणारी मंडळी आहे. बघा आजही तुम्हाला त्या ठिकाणचा पत्ता देईल, त्या ठिकाणची मंडळी आजही आपल्यासोबत आहे. त्या ठिकाणी मधुबाबांनी भविष्याच्या माध्यमातून, ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अनेक ख्रिश्चन जे धर्म जे स्वीकारलेली जी मंडळी होती त्यांना पुनर्रूपी आपल्या हिंदू धर्मामध्ये आणण्याचं कामसुद्धा आपल्या बाबांनी केलेलं आहे. अमृत महाराज जोशींच्या माध्यमातून असेल, जेवढी जी संलग्नित मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून या घर वापसी आपण म्हणतो, त्या पवित्र आपल्या हिंदू धर्मामध्ये परत त्यांना घेऊन त्यांचं विधिवाचक पूजा करून. पण ह्या गोष्टी खरं सांगू का, आम्हीच अभागी आहोत. आम्ही आमचेच लौकिक वाढवता बाबांना दाबलं. मी माझी खेद व्यक्त करतो, माझेच नाही, माझे सगळे जेवढे आम्ही सगळे सहकार्य आहे. बाबांचं हे लौकिक आमच्या समाजापर्यंत पोहोचण्याचं माध्यम आमच्याकडे असताना सुद्धा आम्ही ती गोष्टकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्षित केलं आहे. आणि म्हणजे जे केलंच पण ते आम्ही कमी पडलो. आज मी तिला बाबांचा सुद्धा आपल्याकडे 1-2च फोटो आपण अपेक्षित आहे. म्हणजे असं असणारं बाबांचं कार्य. खरंच या बाबांच्या कारणाकरता त्रिवार वंदन. या ठिकाणी माझ्याकडे एक पत्रक आलेलं आहे आपल्या दिग्वत येथे नागपंचमीच्या सप्ताहाच्या निमित्तानं. उद्या 10 परवा 10 तारखेपासून त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. 10 ते 17 या
कालावधीमध्ये आदरणीय समाधान महाराज पगार, अनिल महाराज पाटील, ज्ञानेश्वर माऊली रुईक आश्रम, एकनाथ महाराज सदगीर, नारायण महाराज पंढरपूरकर, केशव महाराज मुळीक, माधव महाराज राठी आणि ज्ञानेश्वर माऊली जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनानं आणि गावच्या ग्रामस्थांच्या महाप्रसादाच्या सांगतेनं प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता होईल, याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. मी सकाळी सूचना सांगून गेलो आहे. उद्या ठीक दिग्वतचा कार्यक्रम हा सायंकाळी 7 ते 9 आहे. सर्वांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. मी सकाळी बोलून गेलो आहे. आपला शोकसभा ही शनिवारी दुपारी 4 वाजता, मग राजकीय असेल, सामाजिक असेल, आध्यात्मिक असेल, कृषी असेल, अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी आपल्याला श्रद्धांजलीपर बोलण्याकरता व्यासपीठ मोकळं करून दिल्या जाईल. आपण सर्वांनी बाबांचे प्रत्येकाचे अनुभव आहे ते अनुभव आपण सर्वांनी घ्यावं. ते सर्व अनुभव आपला जिव्हाळा या चॅनलच्या माध्यमातून मधुबाबांची विशेष एक मुलाखत म्हणून आपण सर्व ते प्रसारित करणार आहोत. त्यामुळं सर्वांना विनंती आहे, शोकसभा सर्व क्षेत्रातील मान्यवरांची शोकसभा ही 10 तारखेला सायंकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे. आणि तदनंतर म्हणजे उद्या नियमाप्रमाणे पहाटे काकडा होईल, ज्ञानेश्वरीचं पारायण होईल, त्याचबरोबर आपलं गाथा भजन होईल. त्यानंतर सायंकाळी सामुदायिक हरिपाठ होऊन स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी, ज्या ठिकाणी शिक्षकालाही पगार नाही आणि विद्यार्थ्यालाही फी नाही अशी असणारी शिक्षण संस्था, तिला 100 वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला अशी संस्थेचे एक बाबांनी ज्या संस्थेमध्ये 4 वर्ष काढले, माऊली ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये राहून त्यांनी जीवनामध्ये आपण एक आपल्या परिसराचं वैभव बाबांच्या रूपानं झालं आहे. खरंच बाबांच्या निमित्तानं ती संस्थेची सर्व मंडळीने आदरणीय गुरुवर्य उल्हास बाबा सूर्यवंशी यांचं कीर्तन त्यांनी सर्वांमते आपल्या या सोहळ्याकरता दिलेलं आहे. त्याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आणि विशेष म्हणजे जरा माफी मागून बोलेल, आपण स्थानिक मंडळी असतील, परिसरातली मंडळी असेल, 2 दिवसाचा सोहळा राहिला आहे महाराज. मी सांगत असतो महाराज का काळ आला जीव गेला देह राहिला, काळ आला जीव गेला देह राहिला, सांगा सोहळा स्वतःचा कोणी पाहिला, सांगा सोहळा स्वतःचा कोणी पाहिला, काळ आला जीव गेला देह राहिला. आपल्या याप्रमाणे आपलासुद्धा सोहळा कोणी बघणार नाही आहे, पण बाबांच्या रूपानं आपण बाबांचा हा सोहळा पाहण्याकरता सर्वांनी राहावं, उपस्थित राहावं अशी सर्व आयोजक समितीच्या वतीनं हात जोडून तिसरं मस्तक ठेवून सर्वांना विनंती आहे. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर अशी साऊंड सिस्टीम, शोभा साऊंड सिस्टीम मानोरी तालुका येवला यांची ही सिस्टीम, सुंदर अशी सिस्टीम व्यवस्थापन आहे आपले संदीप भाऊ आचारी. आणि बघा, हा कार्यक्रम करत असताना आम्ही फक्त माईकवर बोलतो, पण पूर्ण जे व्यवस्थापन आहे ते आपले मधुभाऊ असतील, कैलासाबा असतील, बाळूकाका असतील, आमचे नानाभाऊ असतील, जोपूरचं जेवढंही भजनी मंडळ आहे, जे तरुण मंडळी आहे, विशेष म्हणजे बाबांचे पुतणे असतील, बाबांचे नातेवाईक असतील, मामा असेल, काका असेल, आदरणीय तुकाराम बाबा क्षीरसागर त्यांचे मेहुणे आहे. इतका मोठा अधिकार असूनही 10 दिवसापासून येथेच आहे, म्हणजे काल्यापर्यंत इथंच असणार आहे. त्यानंतर परवाच्या दिवशी जागराचं कीर्तन आदरणीय हरिभक्तपरायण एकनाथ महाराज गोळेसर यांचं होईल. आणि त्यानंतर 11 तारखेला 13व्याच्या दिवशी स्मृती भोजन, म्हणजे ज्या 13व्याच्या निमित्तानं सर्व हा दुःखद काळ असतो आपला, जो सुतक म्हणतो, तो सर्व संपूर्ण सर्वांकरता प्रीतीभोजन. आणि तोच महाकाला बाबांच्या निमित्तानं जसा सर्व संस्था असतील त्याचप्रमाणे सर्व महात्म्यांचा जसा काला होतो तो काला होणार आहे. 11 तारखेला आदरणीय हरिभक्तपरायण बाबांचेच शिष्य म्हटल्यापेक्षा आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय समाधानजी महाराज पगार यांचं कीर्तन होणार आहे. बाबांच्याच हातून बाबांनी माळ घातले आणि प्रत्येक घडामोडीचा आम्ही म्हणजे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. मुद्दाम म्हणून नाही, पण रात्री मी सांगितलं, फक्त आळंदीला सप्ताह करायचा तरी वळकोटी बांधून जे व्यक्ती घरी आले आणि त्याच व्यक्तीने काल पंगत दिली. आज संपूर्ण जी आपल्या गावचा तांडीमळा आणि तांडीमळ्यातल्या सर्व ग्रामस्थ जेवढे आहेत त्या सर्वांनी विचार केला का बाबांचं आपण काहीतरी योगदान म्हणून, बाबांचं काहीतरी आपण लागतो, शेवटचा विचार म्हणून, शेवटची सेवा म्हणून बाबांच्या या सेवेमध्ये त्यांची सेवा रुजू झाली. संपूर्ण तांडीमळा यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर आत्ताच या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण आपण सर्वांचं आदरस्थान, बाबा गेल्यानंतर आपण कुणाकडे बघावं,
तेच स्थान बाबांनी भाऊंनी टिकवलं आहे. त्या भाऊंचे अनुभव गेल्या 10 दिवसापासून समाधान महाराजांनी सांगितलं आहे. 10 दिवसापासून भाऊ फक्त बघतायत. भाऊ भरपूर काही बोलायचं आहे, भरपूर काही सांगायचं आहे आणि तो योग आजचा जो दिवस आहे तो भाऊंचं फक्त आपल्याला ऐकायचं आहे. कृपया भाऊंचं बोलल्याशिवाय शेवटचं आपला जयघोष झाल्याशिवाय कृपया कोणी जागा सोडणार नाही. मी आदरणीय भाऊंना विनंती करतो का आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं.